ही परिस्थिती बदलते. ज्यावेळेस आपण असं बोलतो त्यानं त्यावेळेस देवदूत आपला शब्द घेतात आणि ते तयार करतात. जसं त्या उत्पत्तीच्या काळामध्ये आपण बघितलं, ज्यावेळेस उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं की पृथ्वी बेडवलं, काही नव्हतं, परंतु येशूने बोलला, आकाश हो, आकाश ज्योती निर्माण हो, आकाशामध्ये दिवस वेगळा हो, रात्र वेगळी हो, सर्व सजीव फळे निर्माण हो, फुल झाडे निर्माण हो, जीव जंतू निर्माण हो. काय बोलले प्रभूजी? बोलले आणि तसं घडलं. बरोबर आहे का नाही? तसं घडलं. तीच ताकद परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या शब्दामध्ये दिली. आपण जसं बोलू तसं घडणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण जसं बोलू तसं घडणार. तर यशाया 57:19 वचन आपण बघितलं. 1-2 मिनिटासाठी आपण बघूया यशायाचं पुस्तक 57 अध्याय आणि 19 वचन. मी त्यांच्या तोंडून आभार वचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत त्यांस शांती असो, शांती असो. मी त्यांस सुधारीन असे परमेश्वर म्हणतो. आमेन. काय ठिकाणी सांगता या ठिकाणी देवाचं वचन प्रेमाने यशायाचं पुस्तक 57 अध्याय आणि 19 वचन. मी त्यांच्या तोंडून आभार वचन उच्चारवी. काय सांगितलं? उच्चारवी. मी त्यांच्या तोंडातून आभार वचन उच्चारवी. उच्चारवी हा शब्द बोललेला नाही. काय सांगितलंय? उच्चारवी म्हणजे मला ते करायला लावी. माझ्याकडून ते होत नाही, पण परमेश्वर माझ्या तोंडातून आभार वचन उच्चारायला लावी. आमेन. काय करायला लावी? उच्चारायला लावी. आणि ज्यावेळेस माझ्या तोंडातून परमेश्वराचा नावाचा जय जयकार होईल, धन्यवाद होईल, गुणगान होईल, गौरव होईल, त्यावेळेस परमेश्वराचा आशीर्वाद माझ्यासाठी मोकळा होईल. आमेन. पण मी जर म्हणतो मला हे संकट आहे, मला ते संकट आहे, माझ्यामध्ये हे आजारपण आहे, माझ्यामध्ये ते दुखणं आहे, माझा पती नीट नाही, माझी पत्नी नीट नाही, माझा भाऊ नीट नाही, माझं असं आहे, शेजारी मला त्रास देतात, असं करतात, हे देवा तू कुठं आहेस? येशू मी इतक्या दिवसापासून चर्च मध्ये आहे, येशू मी उपवास धरते, येशू मी प्रार्थना करतो, हे तू का करत नाही प्रभू? तू कुठे गेलास? आणि बस होतो, तू झोपलास काय? बोलतो का नाही? मला हे आभार वचन आहे का परमेश्वराचं तिरस्कार केल्यासारखं आहे का परमेश्वराला दोष दिल्यासारखं आहे? बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय सांगतं? जर आपण पुढचं जर आपण 18 वचन जर बघितलं यशाया 57:18 मध्ये, मी त्यांची चालचर्या पाहिली आहे, त्याला सुधारीन, मी त्याला सुधारीन, मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्यांच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन. काय करीन? त्यांच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन. परमेश्वर तुमचं आणि माझं समाधान करायला तयार आहे. परमेश्वर तुमचं आणि माझं दुःख सोडवायला तयार आहे. आपला आजारपण दूर करायला तयार आहे. आपल्या कौटुंबिक समस्या, आपल्या शारीरिक समस्या, आपल्या जगिक समस्या सोडवायला परमेश्वर तयार आहे. पण आपण कधी देवाला प्रभू धन्यवाद देतच नाही. हालेलुया. परिस्थितीला सामोरे जाऊन जी परिस्थिती असेल, प्रभू तुम्हाला धन्यवाद, येशू तुम्हाला धन्यवाद, जशी तुमची इच्छा असेल प्रभू तसं आमच्या जीवनामध्ये घडू द्या. पण देवाचं वचन सांगतं की मी तुला रोगमुक्त करीन. आमेन. प्रभू तुम्ही तर सांगता मी तुला रोगमुक्त करीन. प्रभू मी रोगमुक्त का नाही? प्रभू दया करा. काय माझ्यामध्ये दोष आहे, काय माझ्यामध्ये गुण आहे, काय माझी कमतरता आहे, मला ती दाखवा, जेणेकरून मी तुमच्या समोर कबूल करीन आणि तुम्ही जो दिलेला आशीर्वाद आहे रोगमुक्त शरीराचा तो मी प्राप्त करीन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शमूएलाने देवाजवळ प्रार्थना केली, हे परमेश्वरा तुम्ही माझ्या देवाला, माझ्या पूर्वजांना, आमच्या पूर्वजांना तुम्ही बोलले की मी दाविदाला बोलले की तुझ्याच वंशातील राजा मी कुठे बसवीन? गादीवर बसवी. पण परमेश्वर आता तू बोललास आणि मी त्याचाच वंश आहे शमूएल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शमूएलच ना? नाही, शमूएल, सॉरी, शमूएल, मी तुझ्याच वंशाचा आहे.
मी कोणाचा आहे? मी तुझ्याच वंशीचा आहे. माझ्या बापाला तू शब्द दिलास, मी तुझ्या वंशातून तुझ्या गादीवर बसवील. आता मी या गादीवर बसते. तर हे परमेश्वरा कृपा कर आणि मला तू सांगितल्याप्रमाणे घडव. तू जसं दिलंस तसंच हे घडत आहे. आता मला बुद्धी दे, मला ज्ञान दे. यस आमेन. हालेलुया. काय दे? मला बुद्धी दे, मला ज्ञान दे. आणि मग परमेश्वराने त्याला बुद्धी दिली, ज्ञान दिली. काय तुम्ही आणि मी वचनातून देवाशी प्रार्थना करतोय का? हालेलुया. वचनातून देवाशी बोलतोय का? यस आमेन. हालेलुया. देवाला प्रार्थना करतोय का? माझं तुम्हाला एवढं सांगणं आहे की आपण वचन धरून देवाला माग. यस आमेन. वचन धरून देवाशी प्रार्थना. आमेन आमेन. हा, जसं आपण बोललोय तसं निर्गमाच्या पुस्तकात सांगितलं, तू जर माझ्या विधी आज्ञा नियमन जर चालला तर मी तुझ्या देशातून रोग मुक्त करेन. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू, पण मला मग तुमच्या विधी आणि नियमाने चालायचंय. मला दाखवा दे, मी चालायला तयार आहे. तरच माझ्या घरातील, माझ्या देशातून, माझ्या कुटुंबातून रोग आजार विकार दूर होतील. Yes. त्याच परमेश्वराचा आत्मा आपल्याला काय करेल? प्रेरणा करेल. Yes. आणि तर देवाचं वचन काय सांगतं? 18:57-18 मध्ये बघितलं, मी त्याची चालचर्या पाहिली आहे, त्याला मी काय करील? सुधारेल. परमेश्वर इस्रायल लोकांना बोलत आहे यशियाच्या द्वारे. काय बोलत आहे? इस्रायल लोकांना यशियाच्या द्वारे बोलत आहे की यशिया, मी त्यांची चालचर्या पाहिलेली आहे, मी त्यांची दिनचर्या पाहिलेली आहे. इस्रायल वंशाला, यहुदा वंशाला मी सुधारीन. मी काय करीन? मी सुधारीन. तिथं वचन सांगतं, मी त्यांना मार्ग दाखवीन. मी त्यांच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करेन. यस आमेन. मी त्यांना मार्ग दाखवीन. मी त्यांच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शोकग्रस्त म्हणजे दुःखी, दुःखी, कष्टी, दीन, आजारी, खूप समस्या त्याच्यावर आहे. अशा व्यक्तीला मी मार्ग दाखवीन, त्याचं मी समाधान करीन. काय करील? मी त्याचं समाधान करीन. आणि वचन सांगतं, मी त्याच्या तोंडून आभार वचन उच्चारवीन. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण परमेश्वराचे आभार मानू शकत नाही किंवा आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ शकत नाही. आपण पवित्र आत्म्याला बोललं पाहिजे, प्रभू माझ्याकडून हे शब्द निघू द्या. यस आमेन. माझ्याकडून काय करा? हे शब्द निघू द्या. Yes. तुम्हाला गौरवस्पद, तुम्हाला महिमा देणारे, Yes. तुम्हाला उंच करणारे, तुमच्या नावाची साक्ष देणारे, तुमच्या नावाचा जयघोष करणारे हे आभार वचन माझ्या मुखातून निघू द्या. Yes, आणि जसं आपल्या मुखातून ते वचन निघल, त्यावेळेस देवाचं वचन सांगतं की मी त्याच्या तोंडून आभार वचन उच्चारवीन. जे दूर आहे ते जवळ आहे, जे जवळ आहे जे दूर आहे त्यास शांती असो, शांती असो, मी त्यास सुधारेन. यस आमेन. हालेलुया. काय सांगतं वचन? सुधारेन. मी त्यांना सुधारेन. सुधारेन. आपण स्वतः होऊ शकत नाही. बरोबर आहे. देवाचं वचन सांगतं, मनुष्याची बुद्धी परमेश्वरासमोर शून्य आहे. यस आमेन. हालेलुया. बरोबर, खरंच. देवासमोर आपली बुद्धी चालू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराची बुद्धी अगम्य आहे. यस यस अगम्य आहे की नाही? यस. या आकाशात जर बघितलं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पाऊस वर थांबलेला आहे, पाणी वर थांबलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. वर थांबलेलं आहे की नाही? या. आणि वेळेलाच ते पडतं की नाही? हो. परमेश्वराची कृपा महान आहे, परमेश्वराची दया महान. वर सागर गाराचं भांडार आहे. योगाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, गाराचं काय आहे? भांडार आहे. जसं हे देवाचं वचन आहे प्रियांनो, ते कार्य केल्याशिवाय मागं फिरत नाही. जसं पाऊस पडल्यानंतर त्या भूमीला तो सफळ करतो Yes. आणि ती भूमी फळ दिल्याशिवाय राहत नाही, तसं देवाचं वचन ज्यावेळेस आपल्या मुखातून निघतं ते कार्य केल्याशिवाय राहत नाही. आमेन. विफल होऊन वर पण जा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विफल होऊन ते वर जातच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपण बघितलं, प्रभू श्री ख्रिस्त मेलेल्यातून उठले आणि तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांनी शिष्यांना सांगितलं की मी बेथलेहमात जाते, तुम्ही काय करा, पेत्राला तिथे सांगा, तो बेथलेहमामध्ये तिथं काय करील? येईल. प्रेज द लॉर्ड. का पेत्राला तिथं बोलवलं? कारण पेत्राने देखील परमेश्वराचा नाकार केला. बरोबर. हालेलुया. पेत्राने देखील काय केलं होतं? परमेश्वराचा नाकार केला होता. 3 वेळेस काय बोलला होता तो? मी याला ओळखत नाही, याचा माझा काय संबंध, याच्याबद्दल मला काही माहित नाही. आणि या त्याच्या तोंडाच्या नाकारण्यामुळं तो शिष्यापासून वेगळा गेला. हालेलुया. कुठे गेला होता तो? वेगळा गेला होता प्रियांनो. पण मग प्रभूंनी पेत्र स्वतः करू शकला नाही,
पेत्र स्वतः करू शकला का? पण प्रभूने त्याच्याद्वारे करून घेतलं. यस. पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? माझी मेंढर. पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? माझी मेंढर. पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? माझे मेंढर. जसे आभार वचन त्याच्याकडून उच्चारून घेतल्या गेलं त्यावेळेस तो शिष्यामध्ये म्हणून देवाचं वचन सांगतात, मी त्यांच्याकडून त्यांच्या तोंडून आभार वचन उच्चारवीन. काय करील? उच्चारवीन सांगितलं. उच्चारीन असं शब्द नाही. बघा तुम्ही बायबल मध्ये पुन्हा एकदा आपण लक्ष दिला 57:19 यशा 57:19 मी त्यांच्या तोंडून आभार वचन उच्चारवीन. काय करील? उच्चारवीन. करायला लावेल. जसं पेत्राला करायला लावलं तसं आपण देखील प्रभूला बोललं पाहिजे, प्रभू मला ही करायला लावा. कारण माझा जन्म पापापासून. कसा पापापासून आहे? माझ्या आई वडिलांनी एकत्र झाले म्हणून ते पाप नाही, तर माझ्या परमेश्वराचं आज्ञा आदामाने मोडली आणि तेव्हा आमच्यामध्ये काय आलं? पाप. आणि माझा जन्म त्याच्यामुळे पापातून झालेला आहे. म्हणून मी पापाकडे जास्त माझा कल आहे. तर आता प्रभू माझ्या तोंडून आभार वचन उच्चारवा. काय करा? उच्चारवा. जेणेकरून देवाचं आभार वचन, देवाचा धन्यवाद, देवाचा गौरव जसं आपल्या मुखातून निघेल. अनेक परिस्थितीत, नाना संकटामध्ये, नाना प्रकारच्या परिस्थितीने आपल्या जेव्हा समोर जाऊ, तोंड देऊ, त्यावेळेस प्रभूला धन्यवाद देऊ आणि टिकून राहू. तर शेवटच्या काळामध्ये परमेश्वराने आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे. त्या पात्र आपण. म्हणून प्रियानो, जसं पाप दाराशी टपलेला आहे. पाप कुठं टपलेला आहे? दाराशी टपलेला आहे, टपून आहे. प्रेज द लॉर्ड. काईन आणि हाबेलच्या बाबतीत देखील तेच घडलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने सांगितलं, मी तुझा मान्य केला नाही यज्ञ, तू का रागवतोस? तुला का राग आला? तुझं तोंड का? प्रेज द लॉर्ड. पण पाप त्याच्या दाराशी टपून होतं. पापाने त्याला सांगितलं तर भावाचा घात कर. म्हणून या हृदयाच्या दाराशी पाप टपून आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा अंतरात्मा आपल्याला सांगतो, चांगलं बोल, चांगलं बोल, चांगलं बोल. आपल्या मुखातून तशीच आहे, तो तसाच. प्रेज द लॉर्ड. निघलं का मग ते दुष्ट त्याप्रमाणेच कार्य करतात. कारण या अंतर जगामध्ये, आध्यात्मिक जगामध्ये जसा परमेश्वराने शब्द बोलले, आकाश हो, आणि देवदूताने तो शब्द तयार केला आणि त्या पद्धतीने झाडला. तसं आपल्याला परमेश्वरने देवदूत दिलेले आहेत. ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो, बाप्तिस्मा घेतो, जीवनाच्या पुस्तकात आपलं नाव गेलेलं आहे, त्यावेळेस देवदूत आपल्या बरोबर आहेत. कोण आहेत? देवदूत आपल्या बरोबर आहे. आणि परमेश्वराचं दूत आपल्या बरोबर असल्यामुळं शैतानचे दूत पण बाजूला आहे. ज्यावेळेस आपण देवाचा शब्द घेऊन तो बोलतो, तसा शब्द नसलेले देखील तो शब्द देवदूत घेऊन ते तयार करतात. काय करतात? ते तयार करतात. आणि जर आपण सकारात्मक बोललो तर देवदूत तो शब्द घेऊन आपल्या प्रमाणे करतात. आणि जर आपण नकारात्मक बोललो तर दुष्ट तो शब्द घेऊन त्याप्रमाणे करतात. कारण जसं योबाला दोष लावला तसा तो दुष्ट कुठं आहे? परमेश्वराच्या पायावर बसलेलाच आहे. बघ बघ तो कसा बोलत आहे, बघ कसा बोलत आहे. आणि त्या पद्धतीने मग काय करतो? आपला शब्द कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं, नाना प्रकारचे दुःख आलेलं असताना संकटाला तुम्हाला तोंड द्यावंच लागणार आहे. दिल्याशिवाय आपल्याला आशीर्वाद मिळणार नाही. परीक्षा दिल्याशिवाय लेकरू पास होणार नाही. पण या संकटामध्ये आपली दिनचर्या अशी असली पाहिजे, थँक्यू प्रभू, थँक्यू येशूराजा, धन्यवाद येशूराजा. प्रेज द लॉर्ड. हरेक परिस्थितीमध्ये धन्यवाद द्यायचा. आणि जी गोष्ट आपल्याकडे नाहीये ती गोष्टीबद्दल आपण बोलायचं, प्रार्थना करायची. प्रभू माझा भाऊ दारूच्या व्यसनातून सुटलेला आहे. माझा भाऊ दारूच्या व्यसनातून सुटलेला आहे. आपण प्रार्थना करायची. माझा पती दारूच्या व्यसनातून सुटलेला आहे. माझा पती दारूच्या व्यसनातून सुटलेला आहे. माझं कुटुंब चर्चकडे आलेलं आहे. माझी मुलं प्रार्थना करत आहे. माझी मुलं आराधना करत आहे. माझी पत्नी देवाची स्तुती करत आहे. प्रभू तुम्ही घडवलंय, प्रभू तुम्ही केलंय. येशू तुमच्याशिवाय मी कोणाकडे जाणार? तुमच्याशिवाय मला दुसरा देव नाही. कारण वचन सांगतं का माझ्या वेगळा तुम्हाला देव नसावा आणि मला दुसरीकडे जायचंही नाही. प्रभू मी तुमच्या जवळ आहे. तर प्रभू आता हे कार्य तुम्ही करा. माझा पती बदला, माझे मुलं बदला, माझी बहीण बदला, माझा भाऊ बदला. आणि त्या बदलल्या जाणार, तुम्ही बदलणार. येशू तुम्हाला सर्व शक्य आहे. मानवाला अशक्य, देवाला सर्व असं बोलतो प्रियांनो. त्यावेळेस देवदूत जे आपल्या बरोबर आहेत, आपला शब्द घेऊन तो शब्द प्रमाणे, हालेलुया, शब्द प्रमाणे देवदूत करतात.
करतात. Yes. म्हणून आपण आपल्या रोजच्या दिनचर्यामध्ये जीवन जगत असताना आपल्या मुखातून चांगला शब्द बोला, Yes, amen. सकारात्मक बोला, Amen. नकारात्मक बोलू नका. नका. नकारात्मक विचार त्या दुष्टाचे आहेत, सकारात्मक विचार पवित्र आत्म्याचे. आमेन. Praise the Lord. Hallelujah. पवित्र आत्मा आपल्याला जसं सांगतात त्याप्रमाणे आपल्याला चालायचं, Yes. त्याप्रमाणे आपल्याला बोलायचं. यस. Praise the Lord. Hallelujah. देवाला धन्यवाद. इतपत देवाला दोन मिनिटं आपण प्रार्थना करू. पवित्र देव बापा, आम्ही तुमच्या आभार तुला मानतो. देवांना सर्वांनी तुमचा सन्मान Yes, करतो, देवा. तुमचा गौरव करतो माझ्या देवा. Yes. परमेश्वर देव बापा, जसं याकोबाचं पत्र माझ्या Yes. देवा पहिला जर दुसऱ्या वचनावर सांगितलं का बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते, Yes. त्यात तुम्ही आनंदच माना. हो परमेश्वर देव बापा, ज्यावेळेस आम्हाला आमच्यावर संकट येतील, आमच्यावर अडचण येतील, कौटुंबिक समस्या उद्भवतील, शारीरिक समस्या उद्भवतील, सामाजिक समस्या उद्भवतील, Yes. परमेश्वर देव बापा त्या प्रत्येक वेळेस देव बापा आम्ही आनंद मानला पाहिजे. Yes. आणि त्या समस्येबद्दल परमेश्वर देव बापा, जसं फिलिप 4:6 मध्ये म्हटलंय, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नको, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला करा. Yes, amen. तसं मागण्याचं मन, तशी प्रार्थना करण्याची बुद्धी माझ्या देवा आज या समाज या मंडळाला मी मागत आहे. Yes, amen. येशूच्या नावाने प्रत्येकाला नीट आणि नम्र Yes, amen. बुद्धी द्या माझ्या देवा. Hallelujah. प्रार्थना करण्याची बुद्धी द्या देवा. Amen, amen. भरपूर करण्याचं मन येशूच्या नावामध्ये निघून Amen. जाऊ द्या. धन्यवाद, In the येशू. name of Jesus. Yes. हो परमेश्वर देव बापा, आणि तुमचा गौरव या मंडळीमध्ये होऊ द्या. Yes, amen. तुमची कृपा पूर्ण धन्यवाद देतो. धन्यवाद, मला विश्वास आहे माझ्या देवा, या वचनांचं जे पेरलं गेलं नाही माझ्या देवा, धन्यवाद, येशू. सुरुवातीला 30 पट पितील, त्याची वाढ होईल माझ्या Yes. देवा. 60 पट पितील, त्याची वाढ होईल माझ्या देवा. Yes. 100 पट पिकेल. आणि प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक लेकरू, प्रत्येक कुटुंब, हे संपूर्ण गाव, हे शहर, ही गल्ली येशूच्या नावामध्ये बदललं जाईल. Yes, amen. आणि प्रभू तुमचा कृपा पुरवली प्रभू धन्यवाद. प्रार्थना येशू प्रभू यांच्या नावात मागतो. आमेन. आमेन. आमेन.